नमस्कार मित्रांनो, आपण आता इंदोरी गावात आलेलो आहोत आणि हा इंदोरी गावातला बस स्टॉप आहे। इंदोरी गाव हे तालुका वडगाव मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आहे। इंदोरी गावाच्या साइडनी उत्तरेच्या बाजूला इंद्रायणी नदी वाहते आणि आपण जो पाहतो आहोत हा इंदोरी किल्ला। इंदोरी किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊयात, तर आपण पुढे जाऊन त्याची माहिती घेऊयात। चला तर मित्रांनो, तुम्हाला खालचं बांधकाम हे दगडी बांधकाम दिसेल आणि त्याच्यावरचं बांधकाम हे विटातलं दिसेल। मधोमध ह्याच्यावर दोन मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि मध्ये पण एक मूर्ती आहे। सो मित्रांनो, हे इंदोरी किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि ह्या किल्ल्याला इथं पूर्वी दरवाजा असणार, कारण दरवाजाचे हे दोन जे होल दिसत आहेत ते दरवाजाचं ओपन अँड क्लोजचं इथं हे आहे। म्हणजे वर इथं खोबणी आहे, दोन खोबणे आहेत, खाली पण इथं खोबणी आहे, इथं पण बघा, इथं देखील खोबणी आहे। खालची खोबणी बघा, खालची खोबणी बघा ही, आणि त्याचबरोबर ह्या बाजूला पण खोबणी इकडची बुजलेली बरोबर। आणि त्याबरोबर इथं एक हे दिसतंय, हा आतून दरवाजा जे लॉक करायची जी सिस्टीम होती ते मोठा असा लाकूड इथे टाकला की हा दरवाजा लॉक झाला। म्हणजे किती आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर कोणी आतमध्ये येऊ शकणार नाही। या बाजूला सैनिकांसाठी रूम आहे, परंतु आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही कारण तिथं आतमध्ये टायर किंवा काहीतरी कबाडखाना पडलेला आहे। सो परंतु बांधकाम इतकं मजबूत आहे की 1720च्या काळात हा किल्ला बांधला गेलेला आहे। खंडोजी दाभाडे यांनी हा किल्ला बांधलेला आहे। त्या काळात हा किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे। खंडोजी राजांनंतर त्यांच्या पत्नी सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांनी सरसेनापतीपद भूषवलेले आणि त्या प्रथम महिला राहिलेल्या आहेत सरसेनापती म्हणून। स्वराज्याच्या पहिल्या सरसेनापती महिला म्हणून उमा दाभाडे यांच्याकडे हे क्रेडिट जातं। त्या काळात त्यांनी या किल्ल्याच्या इथून त्यांनी मावळ प्रांत पूर्णपणे सांभाळलेला होता। तर चला तर मित्रांनो, आपण पुढे जाऊन आतमध्ये कडजाई माता मंदिर आहे त्याची माहिती घेऊ। सो मित्रांनो, हे मोठा असं प्रवेशद्वार आहे, पूर्णपणे दगडात बांधलेलं आहे आणि त्याच्यावर हे विटात बांधकाम केलेलं आहे। वर जाण्यासाठी आय थिंक तिथूनच रस्ता होता, परंतु आता वर जाता येत नाही इथं सगळी झाडी वाढलेली आहेत आणि ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि तिथे दोन बुरुज दिसत आहेत बघा, एक तो बुरुज, पलीकडचा बुरुज, असे कितीतरी बुरुज या किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळतात। या आतमधल्या कॅम्पसमध्ये पूर्वी काही इमारती असतील, परंतु त्या इमारतींचा अवशेष काही शिल्लक नाही आहेत। आतमध्ये मोकळं पटांगण दिसते। काही वर्षांपूर्वी इथं शासनाची डेअरी चालवली जात होती, परंतु ती देखील बंद पडलेली आहे। ही मागची जी इमारत बघताय तुम्ही ती शासनाची डेअरी असावी आय थिंक। त्याचबरोबर तुम्ही काही इमारती बघतायत ह्या गव्हर्नमेंटनी त्याच्या काळात बांधलेल्या आहेत। इथे ध्वजारोहण केलं जातं, त्यासाठी इथं सोय केलेली आहे, ही आताच्या काळातली आहे। सो मित्रांनो, पुढे गेलो की आपल्याला डाव्या हाताला कडजाई माता मंदिर दिसून येते। कडजाई माता मंदिराबरोबर उजव्या हाताला पण एक मंदिर आहे, आपण ते मंदिर देखील आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या बाजूला श्री बापूजी बुवा मंदिर, आपण ते बघायला चाललेलो आहोत। सो गाईज, हे सगळं इंद्रायणी नदीच्या बरोबर काठाला आहे आणि इंदोरी गाव हे माझ्या मते इंद्रायणीच्या काठी असलेलं इंदोरी गाव, इंद्रायणीमुळेच इंदोरी गाव पडलं असेल, किंवा इंदोरी गावात एक इंद्रेश्वर मंदिर आहे। इंदोरी गावात एक इंद्रेश्वर मंदिर आहे, त्यामुळे इंद्रेश्वर मुळे इंद्रायणीचं नाव इंद्रायणी पडलं असावं असं आपण म्हणू शकतो।
त्याचं एक इथं इंदुरी गावात इंद्रेश्वरचं मंदिर आहे, आपण ते सुद्धा ते एक्सप्लोअर करणार आहोत। सो गाईज, आजचा दिवस हा पूर्णपणे तळेगाव दाभाडे आणि त्याच्या भोवतालची जी काही आहेत मंदिरे आपण ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो। सो चला तर इथे सगळे म्हसोबाचेच किंवा मधोमध पिंडचा आकार दिसतो आणि बाकीचे सगळे म्हसोबा देव दिसत आहेत। सुद्धा काय सांगता येत नाही कोणते देव। हे देवा बापूजी बुवा मंदिर। तुम्ही जर इकडे वर आलात तर इथून आपल्याला इंद्रायणी नदी देखील दिसते। थोडंसं या बाजूने बघा, इकडे इंद्रायणी नदीच्या बरोबर काठाला आहोत आपण। दिसते का नदी? आणि इकडून जर बघितलं तर तुम्हाला स्पष्ट इंद्रायणी नदी दिसेल ह्या बाजूने जर बघितली। आणि असंच आपण पुढे गेलो की देहू लागते आणि देहूच्या पुढे आपल्याला डोंगर, तिथं संत तुकाराम महाराजांचं आपल्याला वास्तव्य, तिथं ध्यानासाठी ते जात असत। अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य किल्ला, इंदोरी किल्ला आपण पाहत आहोत। फक्त या ठिकाणी मेंटेनन्स हा जास्त केलेला दिसत नाही आणि माझ्या मते मेंटेनन्स करायला पाहिजे। खूप छान आहे आतमध्ये, ॲक्च्युली त्यांनी ही साफसफाई करून गार्डन जरी गेलं तरी अतिशय सुंदर होण्यासारखं आहे। ही प्रॉपर्टी शासनाकडे अजून गेलेली नाही आहे, ही प्रायव्हेट मालमत्ता आहे। त्यामुळे म्हणजे उमाबाई दाभाडेंचे जे वंशज आहेत आणि गव्हर्नमेंटच्या मध्ये ह्याच्यामध्ये वाद चालू आहे, आय थिंक सो, आणि तो वाद सुटलेला नाही। त्यामुळे तरी माझं प्रायव्हेट जरी असलं तरी माझी अशी विनंती असेल की इथे छानपैकी गार्डन केलं तर ह्याचा उपयोग लोकांसाठी होईल। प्रायव्हेट मालमत्ता आहे परंतु इथं लोक येतात, गावातली लोक येऊन देवीची पूजा प्लस बापूजी बुवांची पूजा ही गावातली मंडळी करत असतात। आणि दाभाडे मंडळी हे दसरा किंवा पाडव्याच्या दिवशी पूजेला येत असावेत इथे। फक्त अजून मेंटेनन्स करायला हवा असं माझं मत आहे, काय हरकत नाही। आता आपण कडजाई माता मंदिराकडे जाणार आहोत। हे उजव्या बाजूला जे बघताय ते कडजाई माता मंदिर आहे। मंदिर परिसर स्वच्छ आहे, मंदिर परिसराबद्दल काही वादच नाही, छानच ठेवलेले। फक्त हे जे मधलं जंगल वाढलेले ते जंगल थोडंसं साफसफाई करून इथं गार्डन करायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे। सो गाईज, आपण आता कडजाई माता मंदिराकडे जात आहोत। मित्रांनो, किल्ल्याची ही तटबंदी आहे, तुम्ही बघू शकत असाल बघा। या बाजूची तटबंदी शिल्लक आहे परंतु आय थिंक ह्या नदीच्या बाजूची तटबंदी शिल्लक नाही आहे किंवा असली तरी ती सगळी झाडाझुडपात लपून गेलेली आहे, त्यामुळे ती दिसून येत नाही। परंतु ह्या बाजूची तटबंदी आपल्याला दिसून येते, ती चांगल्या स्थितीत आहे परंतु त्याची पण डागडुजी करणे आवश्यक आहे। आणि मध्ये आपल्याला 2 बुरुज देखील दिसतात, ह्या झाडाच्या मागे आहेत, आता दिसणार नाहीत, ते सुद्धा सगळे झाडांमध्ये लपलेले आहेत। इथे एक वास्तू बांधून ठेवलेली आहे आणि हे आपण बघतोय ते कडजाई माता देवी मंदिर आहे। हे नंतरच्या काळात बांधलेलं असावं कारण हे बांधकाम नवीन दिसतंय। आणि त्याचबरोबर इथे जुना वटवृक्ष देखील आपल्याला बघायला मिळतो। सुंदर असं छान मंदिर आहे। सो मित्रांनो, संध्याकाळ होत आलेली आहे आणि परिसर एकदम मस्त छान असा, हलकी हवा, आल्हाददायक हवा, खूप भारी वाटते। हा जे बघताय झाड ते उंबराचं झाड आहे माझ्यामध्ये आणि त्याला पारंब्या आल्यात। हे उंबर आहे का रे काय? उंबर आहे काय आहे?
सो मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कळस बघा काहीतरी दिसते. या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे आणि ही मूर्ती आपल्याला सांगता येत नाही काय आहे. सो गाईज, इथं तुळशी वृंदावन आहे आणि ही किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला. या ठिकाणी सिंहाची प्रतिकृती आहे आणि आतमध्ये कडजाई माता देवीचं आपल्याला मुखदर्शन होतं. नेमकी आतमध्ये लाईट गेली आहे त्यामुळं आतमधलं नीट दृश्य नाही. आणि आतमध्ये सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत. सभागृह मोठा आहे आणि मध्ये जे गर्भगृह आहे तिथं आतमध्ये कडजाई माता मंदिराचं स्थान आहे. सो गाईज, खूप शांत आणि आध्यात्मिक वातावरण असे आहे ते. इंदोरी किल्ल्यात जर आलात तर तुम्हाला कडजाई माता मंदिराचे दर्शन होईल, बापूजी बुवांचे मंदिराचे दर्शन होईल आणि हे आपल्याला मुख्य इंदोरी किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्याचबरोबर तटबंदी बघायला मिळेल. आणि इथं मोकळा परिसर आहे तो हा सगळा इंद्रायणी नदीच्या काठी आहे. इंदोरी किल्ला खूपच छान आहे. सो गाईज, लेट्स गो. मित्रांनो, आपण इंदोरी किल्ल्यातून प्रवेश केल्यानंतर आपण इंदोरी किल्ल्याचं प्रवेशद्वार बघितल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला बापूजी बुवा मंदिर दिसतंय. त्याचबरोबर डाव्या हाताला कडजाई माता देवीचं मंदिर दिसते. आपण हा इथला आतला परिसर आणि किल्ल्याची तटबंदी बघितली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट जरूर करा. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचे जे बेल आयकॉन बटन आहे त्याला हिट करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो गाईज, आपण गावातील इंद्रेश्वर मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत आणि आपण आता इंद्रेश्वर मंदिराकडे कूच करणार आहोत. सो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. इंद्रेश्वर मंदिराचा एपिसोड लगेच पुढच्याच भागात येत आहे. धन्यवाद.